पहिला आपलं दाढी झाल्यानंतर बऱ्याचशा जणांच्या स्किनचे प्रॉब्लेम असतात किंवा मसाज कशासाठी करतात, का करतात, काय आणि मसाज करण्याचे फायदे काय. जसं आपण फेशियल करताना सुद्धा तुम्हाला ह्या स्टेप तुम्हाला फेशियल करताना कामाला येणार आहे. ह्या स्टेप तुम्हाला वेगळ्या म्हणजे हेअर मसाज किंवा काही करताना वेगळ्या फक्त ना पॉइंट असतात ते चेहऱ्यावरच्या. जर चेहऱ्यावरच्या एखादा नैराश्य जर असेल तरी तुम्हाला फेस मसाजचे असे काही ऍक्टिव्ह पंचर जे पॉइंट असतात ते चेहऱ्याला फ्रेशपणा येतो. फेस मसाज केल्यानंतर तुम्हाला चेहऱ्याला ताजं येतो. मग फेस मसाज कोणत्या ऋतूमध्ये केला पाहिजे, कोणत्या ऋतूमध्ये कोणती क्रीम वापरली पाहिजे, स्किन कसं ओळखला पाहिजे. फेस मसाज मध्ये काय स्किन ओळखलं, ऋतू आणि फेस मसाज म्हणजे काय आणि ती कशी करावी आणि फेस मसाज का करावी. आता बरेचसे क्लायंट मला विचारतात फेस मसाज का करावी. तर एखादा तुम्हाला क्लायंट आलं त्यांनी फेस मसाज का करावी. तर फेस मसाज किंवा कोणची मसाज करायची तर मसाज म्हणजे एक ऍक्युपंक्चर एक याचा उपचार पद्धतीचा एक नाव आहे. तर त्यांनी शरीरातील विशिष्ट पॉईंट दाबल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरचा किंवा शरीरात मधला जो रक्तप्रवाह असतो तो सुरळीत करण्यासाठी ऍक्युपंक्चरचा वापर करतात. त्यासाठी फेस मसाजचा वापर करतात. एखाद्याला खूप नैराश्य आलेलं असेल आणि तुम्हाला जर फेस मसाज करायची तर तुम्ही फेस मसाज केल्यानंतर करेक्ट पॉईंट दाबल्यानंतर त्याला फ्रेश केल्यानंतर त्याला फ्रेशच वाटतं. पकडायचं कसं, हात बोटावर कशी धरले पाहिजे बघा. फिरवा फिरवा खालून वर खालून वर खालून वर चेहऱ्याला तनून जवळ डोळ्याच्या भागात रिंगण पूर्ण रिंग मार डोळ्याच्या भागात. आणि कोणची मसाजचा जो एड असतो ना हा आहे ना मेंदूचा इथं दरवाजा असतो. 2 क्लिप असतात, वरची क्लिप पण एक खाली इथे एड करायचं. इथं दाबा बरं तुमच्या इथे काय वाटतं बघा स्वतःच्या दाबावर दाबा ना का हे आपल्या मेंदूची हेल्मेट. सगळा ताण तणाव आहे ना सगळे इथं असतं.